नवरात्रीचा 9वा दिवस, नवदुर्गेचे 9वे रूप देवी सिद्धिदात्री. पूर्वी जेव्हा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी समुद्र काठावर दीर्घकाळ तपश्चर्या केली, तेव्हा महाशक्ती प्रसन्न होऊन सिद्धिदात्री देवीच्या रूपात प्रकट झाली. देवीने त्यांना सांगितले की विश्वातील सृजन, पालन आणि संहार यासाठी प्रत्येकाची एक विशिष्ट जबाबदारी असेल. म्हणूनच ब्रह्माला सृष्टीची निर्मिती, विष्णूला सृष्टीचे पालन, शिवाला सृष्टीचा संहार हे कार्य दिले गेले. त्यांच्या कार्यात सहाय्य व्हावे म्हणून देवीने त्यांच्या पत्नी निर्माण केल्या. विष्णूसाठी लक्ष्मी, ब्रह्मासाठी सरस्वती, शिवासाठी पार्वती. याच वेळी देवीने 8 सिद्धी म्हणजेच अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, 9 खजिना आणि इतर अनेक देवी शक्ती प्रदान केल्या. यामुळे देवांना त्यांच्या त्यांच्या भूमिकेचे पालन करता आले आणि विश्वव्यवस्था स्थिर झाली. सिद्धिदात्री देवीमुळे स्त्री पुरुष, देवदानव, असुर, यक्ष, गंधर्व, अप्सरा, भूतप्रेत तसेच वनस्पती, प्राणी यांच्या रूपात असंख्य जीवसृष्टीची उत्पत्ती झाली. पृथ्वी, महासागर, पर्वत, नद्या, आकाशगंगा, ग्रह, नक्षत्रांनी भरलेले विश्व पूर्णत्वाला पोहोचले. या देवीचे स्वरूप आहे. देवी सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहे. चतुर्भुज रूपात तिच्या हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र आहे. तिचे स्वरूप अतिशय शांत, प्रसन्न व करुणामय आहे. ती सरस्वतीचे स्वरूप मानली जाते. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा मनुष्य ज्ञान, श्रद्धा आणि नम्रतेने कार्य करतो, तेव्हा त्याला अंतशक्ती आणि यश आपोआप प्राप्त होते.